आता बातमी आहे लातूर लोकसभा संदर्भातली। लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये अंतर्गत गडबाजी पाहायला मिळालेली। मेळाव्याला आमदार संभाजी पाटील, आमदार अभिमन्यू पवार यांची दांडी पाहायला मिळाली। भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे। सोशल मीडियावर मात्र या चर्चांना उधाण आलेलं आहे। गडबाजी नसल्याचं सांगत आमदार रमेश कराड यांनी या संदर्भात सारवासारव केलेली आहे। औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे दोन्ही विद्यमान आमदार या मतदारसंघातले मेळाव्याला अनुपस्थित होते आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं। पाटील नाराज आहेत असं आमच्या पक्षामध्ये कोणीही नाराज नाही। आमच्या पक्षामध्ये सगळा परिवार म्हणून आम्ही काम करतो, त्याच्यामुळे कोणी आमच्यामध्ये नाराज असण्याचा काही विषयच येत नाही। आजच्या कार्यक्रमाला संभाजी पाटील आणि आमदार आजही महाराष्ट्रामधले काही उमेदवार डिक्लेअर व्हायचे राहिलेले आहेत। अभिमन्यू पवार हे धाराशिव उस्मानाबादचे आमदार असल्यामुळं, त्यांचा लोकसभेचा निर्णय अजून झालेला नसल्यामुळं आज मुंबईमध्ये एक तातडीची बैठक बोलवलेली असल्यामुळं अभिमन्यू पवार त्या बैठकीला गेलेले आहेत। तसेच संभाजीराव सुद्धा अकोला लोकसभेचे प्रभारी आहेत, त्या संदर्भामधली बैठक असल्यामुळे ते त्या बैठकीला गेलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।